श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. हिंदू धर्मात सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचं आणि अशुभ मानलं जातं. 2024मधील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री 9:13 वाजता सुरू होईल आणि 3 ऑगस्टला पहाटे 3:17 वाजेपर्यंत राहणार आहे. हे सूर्यग्रहण एकूण अंदाजे 6 तास 4 मिनिटं असणार आहे. भारताव्यतिरिक्त मित्रांनो, वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण अर्जेंटिना, पॅसिफिक महासागर, आर्क्टिक, दक्षिण अमेरिका, पेरू आणि फिजी इत्यादी देशामध्ये दिसणार आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. यामध्ये पहिली रास आहे कन्या रास. सूर्यग्रहणामुळे कन्या राशीच्या लोकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत अशी काही घडण्याची शक्यता आहे. इजा होण्याचा सर्वाधिक धोका आहे. कन्या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घेणे या काळात आवश्यक आहे. मित्रांनो, दुसरी रास आहे ती तूळ, लिब्रा जोडाएक. तूळ राशीच्या 6व्या घरात राहू असल्यामुळे व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रसले. जोपर्यंत राहू 6व्या भावात राहतो तोपर्यंत तूळ राशीच्या लोकांना आजार राहणार नाही. या काळात तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या लोकांना खाण्यापिण्याच्या सवयीबाबत विशेष काळजी घ्यावी. सिंह राशी, लिओ. सिंह राशीच्या 8व्या घरात राहू असल्यामुळे तुम्हालाही अडचणींनी त्रस्त होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांचे जोडीदार आजारी पडू शकतात. जर तुमची जीवनसाथी महिला असेल तर पोटाशी संबंधित समस्या, आणि जर तुमचा जीवनसाथी पुरुष असेल तर तिच्या डोळ्यांना आणि उजव्या हाताला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी सिंह राशीच्या लोकांनी 8व्या भावातील राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शंकराला गूळ आणि पाणी अर्पण करणे विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. भगवान शिवाच्या कृपेने राहूचा नकारात्मक प्रभाव संपणार आहे. मीन राशी. मीन राशीच्या लोकांना या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. हा रोग त्यांचे मित्र, जोडीदार आणि नातेवाईकांना त्रासदायक ठरणार आहे. राहूमुळे मीन राशीच्या लोकांना अशा आजारांचा त्रास होऊ शकतो जो कोणत्याही अहवालात सापडत नाही, मात्र त्यांचे आरोग्य खराब असणार आहे. अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला समर्पित मंत्राचा जप करावा लागणार आहे आणि भगवान शंकराला जल अर्पण केल्याने त्यांना त्रासातून मुक्ती मिळणार आहे. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार या राशींनी सूर्यग्रहण काळात हे उपाय केल्याने त्यांना त्रासातून मुक्ती होऊ शकते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.